नमस्कार मंडळी, तर मी कोकणी पेंटर तुमचं आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या चॅनल वरती. तर आपल्या इथं आलेलं आहे बैलगाडा प्रेमी. तर ह्यांचं जो सारखं नाव असतं बकासूर बकासूर बकासूर, म्हणजे बकासूरचं नाव तोंडात नुसतं असतं. तर बघूया ह्यांना आता जो माहिती विचारूया. तुमचं नाव सांगा. नमस्कार, मी सोमगुरव. सोमगुरव. आवडता बैल बकासूर आहे, तर त्याच्याबद्दल तुम्ही माहिती जरा सांगा आम्हाला. नाही, बकासूर माझा आवडता बैल आहे. हां उद्या रोज शर्यती बघतो. आता उद्या पाळणार आहे, बघूया काय. हां, मग तुम्ही किती हिंद केसरी जिंकलाय तुम्हाला माहिती आहे? आता 12 वेळा हिंद केसरी झालाय. काय म्हणता? द्वादश हिंद केसरी म्हणतात आता. हां, मग तर परवा पुशेगावला शर्यत होती, तर तुम्ही गेले होतो? नाही, माझं वय जरा कमी आहे, हां. पण जायचं आहे. जाणार कधी नाही, तुम्ही चाहताय छोट्या वयात, तुम्हाला बैलगाडा प्रेमी आहेत, तर तुमचा आवडता बैल बाकासूर आहे, म्हणजे थोडीफार तुम्हाला माहिती देखील आहे. मग तुम्हाला काय वाटतं, उद्या आता शर्यत आहे तर काय? नाही, उद्याचं आहे शर्यत आहे. 5 लाखाचे मैदान आहे. नियोजन बघूया आता काय. नक्की नाही, नक्की मग जिंकल की काय असं हा जिंकणार काय म्हणता? 100% उद्या धप्पा आहे. मग जरा आवाज बघू दे तुमच्या बाकासूरचा. बकासूर नंबर 1 डॉन वाटतं डॉन. मला दुसरे बैलांबद्दल माहिती आहे का? हा आहेत दुसरे बैल पण चांगले पळतायत. बैल पण आहेत चांगली. मथुर आहे, लखन आहे, हरण्या आहे. चांगली बैल आहेत, चांगली बैल पळतात ती पण बकासूर जास्तच आवडतं मला. मी कोणाचा भेदभाव नाही करत आहे. चांगली बैल पळतात सगळे. हे बकासूरची सगळी बैलांची साथ आहे बघा. चालेल. इथे पण आपले बैलप्रेमी आहेत. जरा एकदा नाव आवाज होऊ दे. बकासूर 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 बकासूर. इथं थांबतो. जय जय महाराज. हां.